नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधी जी एचएससी बोर्डाची जी फायनल प्रेस कॉन्फरन्स झाली काल, ठीक आहे, त्याच्यात या सगळ्या पॉइंटर्सला इन्क्लूड करण्यात आलं. ठीक आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या अपडेट्स दिलेल्या आहेत बोर्डाने. ठीक आहे, सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेस कॉन्फरन्सच्या जेवढ्या पण अपडेट्स आहे सगळ्या सांगेल. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रसाद भामरे होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. यानंतर खूप जास्त व्हिडिओ येणार आहेत, कारण बोर्डाचा हा शेवटचा महिना आहे. तुम्हाला जर 95% स्कोर करायचे असेल, फक्त सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबरला. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न समजला, बोर्डाचा लीक झालेला प्रश्न, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला बघूया अपडेट वरती. ठीक आहे, सगळ्यात पहिली अपडेट बाळांनो तुमची नो कंबाईंड पासिंग रूल. आतापर्यंत जे बोर्डाने सांगितलं होतं, पेपर सेटर सांगत होते की कंबाईंड पासिंग रूल येणार आहे या वर्षापासून. ठीक आहे, पण बोर्डाने या गोष्टीबाबत कंप्लीट क्लॅरिटी दिली या लेटेस्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये की तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स वेगळे आणि बोर्डाचे मार्क्स वेगळे कन्सिडर केले जाणार नाही. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, है ना. 100 मार्काचा तुमचा फिजिक्सचा पेपर असतो, बरोबर. 100 पैकी 70 मार्काचा तुमचा रिटर्न असतो आणि तुमचं 30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं, है ना. 30 पैकी जर तुम्हाला 30 भेटले आणि 70 पैकी जर तुम्हाला 5 मार्क भेटले, तरी तुम्ही पास कन्सिडर होणार आहात. गरजेचं नाही की 70 मध्ये पण तुम्हाला 35% काढावे लागतील आणि 30 मध्ये 35% काढावे लागतील. हे गोष्ट आता गरजेची नाही. टोटल दोघं मिळून जर तुमचे 35 मार्क होत आहे, तर तुम्ही पास होणार. आणि 35 मार्क क्रॉस करायची गरज नाही बाळांनो. 35 जरी आले तरी तुम्ही पास होणार आहेत, हे स्वतः बोर्डाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता तुमचा कंबाईन पासिंग रूल असणार आहे बाळांनो. सेपरेट पासिंग रूल कॅन्सल केलेला आहे बोर्डाने. या गोष्टीला तुम्हाला नोंद घ्यायची या गोष्टीची. ठीक आहे, कारण खूप महत्वाचा नियम आहे आणि खूप विद्यार्थ्यांना धक्का लागला होता या नियमानंतर. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थी म्हणतील चॅट जीपीटी वरती तर दाखवतंय चुकीचं आहे. बोर्डाने डिक्लेअर केलेलं आहे कंबाईन पासिंग रूल असणार आहे, सेपरेट पासिंग रूल नसणार आहे. 30 पैकी जर तुम्ही 29 घेऊन आले, तर तुम्हाला 70 पैकी फक्त आणि फक्त किती 6 मार्क लागतील तुम्हाला पास होण्यासाठी. 70 पैकी 6 मार्क, सगळे तरी ABCD मार्क करून आले ना तरी ते 6 मार्क भेटून जातील, है ना. पासिंग होणं इट्स नॉट अ बिग गेम नाऊ. ओके, चला नेक्स्ट अपडेट काय आलेली. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. बोर्डाने परत या गोष्टीला मेन्शन केलं बाळांनो की तुमचे या वर्षी ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सगळ्यात जास्त टाकण्यात आलेले जे बोर्डाने पेपर बनवले त्याच्यात. ठीक आहे, फोकस ऑन अंडरस्टँडिंग कॉन्सेप्ट. कारण विद्यार्थ्यांचा बोर्डाचा स्कोर इतका कमी, सीईटीचा स्कोर इतका जास्त, खूप जास्त डिफरन्स क्रिएट होऊन जातो, है ना. आणि तिथं खूप जास्त शंका येतात की विद्यार्थ्याला एवढे पर्सेंटाईल कसं काय पडले सीईटी मध्ये. त्यासाठी बोर्डाने आपली डिफिकल्टी लेवल थोडी वाढवलेली आहे. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सगळ्यात जास्त टाकले आहेत या परीक्षेमध्ये. ठीक आहे, पण तुम्हाला घाबरायची गरज नाही बाळांनो. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये आपण मॅक्झिमम असे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन टाकले जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि दरवर्षी सगळ्यात जास्त प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच सिमिलर येतात बाळांनो. नक्कीच एनरोल करा. बॅच क्लोज होते त्याआधी एनरोल करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. एक चूक तुम्हाला खूप मार्क पडेल. ठीक आहे, आणि का रे बाळांनो असं काय की तिथूनच प्रश्न येतात. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघा आधी. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे बाळांनो. ठीक आहे, तिथूनच प्रश्न काय येतात. असं आहे का बोर्ड आम्हाला प्रश्न सांगून देतं, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, किती वर्ष आड करून आलेला आहे. प्रत्येक टीचरांनी एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न त्यामुळे बोर्डात येतात. ठीक आहे, आणि मी एक गॅरंटी देतो बाळांना, शेवटच्या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडू नाही शकत. त्यासाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे. दिवसाला 20-25 क्वेश्चन जरी सोडवले ना तरी 4-5 दिवसात तुमचे कव्हर होऊन जातात. नक्कीच एनरोल करा बाळांना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो. इथं कमी मार्क आले, सगळ्या ठिकाणी तुम्हाला बॅड फेजेस येतील तुमचे. ठीक आहे, म्हणून नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे. चला तिसरी अपडेट काय बाळांनो, स्ट्रिक्ट एक्झामिनेशन. यावर परत बोर्डाने रिपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे, एक्झाम्स विल बी कंडक्टेड अंडर सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स. ज्या एक्झाम हॉलमध्ये सीसीटीव्ही नाही त्या एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना बसूच दिलं जाणार नाही. ठीक आहे, त्यानंतर 2 सुपरवायझर्स विल बी प्रेझेंट इन ईच एक्झाम हॉल. आतापर्यंत एक सुपरवायझर राहायचा माहिती, आता 2 सुपरवायझर एक एक्झाम हॉलमध्ये. टीचरांची पण ड्युटी वाढलेली आहे आता. टीचर जे हे करत होते ना, काय म्हणता आपण, आंदोलन करत होते की आमच्या ड्युटी वाढून गेलेल्या आहेत आता. ठीक आहे, पण जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे. ठीक आहे, पण गव्हर्नमेंट काही ना काही निगोशिएट करते टीचरांसोबत, पण त्यांचे वेजेस वाढतील, पगार वाढेल त्यांचा. पण तुमच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की 2 सुपरवायझर असणार आहेत एका रूममध्ये.
स्ट्रिक्ट ॲक्शन विल बी टेकन ऑन कॉपिंग. विद्यार्थ्याला जर रेड स्टॅम्प भेटला तर तो कधीच कोणतंच एज्युकेशन फ्युचरमध्ये घेऊ शकत नाही, है ना. त्याच्यानंतर त्याचं एज्युकेशन बंद होईल. ठीक आहे, म्हणून तुम्हाला कॉपी नाही करायची बाळांनो. ठीक आहे, कॉपी केला तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा असणार आहे. आणि सीसीटीव्हीची जी फुटेज आहे बाळांनो 6 महिन्यापर्यंत बोर्डाकडे असणार आहे. 6 महिन्यापर्यंत जरी संशय आला की तुम्ही कॉपी केली होती, तुमची सीसीटीव्ही फुटेज बघितली जाईल. म्हणून या गोष्टीला अवॉइड करा बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला घाबरवत नाहीये, घाबरायचं तर आहेच आहे, पण तो उद्देश नाही आहे माझा. पण प्लीज या सगळ्या गोष्टींमागे नका लागू. अभ्यास करा बाळांनो, महत्त्वाचे प्रश्न प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमच्यासाठी देतोय ना मी, एवढे दररोज लेक्चर काढतोय तुमच्यासाठी. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला आहे, करा ना ते. चला नेक्स्ट एक्स्ट्रा 10 मिनिट्स, तुम्हाला एक्स्ट्रा 10 मिनिटं भेटणार आहेत बाळांनो सप्लिमेंट टाईपसाठी, आणि तुमचं पेपर रिडिंगसाठी तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहेत बोर्डात. ठीक आहे. टफ पेपर चेकिंग आता तुमची स्ट्रिक्ट होणार आहे बाळांनो या वर्षापासून. एक स्वतः बोर्डाने सांगितलं 4 फेजेसमध्ये पेपर चेकिंग होणार आहे. पहिले पेपर चेकर 1, त्यानंतर पेपर चेकर 2, त्यानंतर मॉडरेटर, त्यानंतर चीफ मॉडरेटर. अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट बनेल आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट बनणार आहे. 4 फेजेसमध्ये तुमची पेपर चेकिंग होईल. आतापर्यंत फक्त पेपर चेकर मॉडरेटर बघून घ्यायचे, रिझल्ट डिक्लेअर व्हायचा. आता 4 फेजेसमध्ये तुमची पेपर चेकिंग होणार आहे, टफ होणार आहे. जर तुम्ही चुकीचा प्रश्न बरोबर मार्क केला गेला पेपर चेकर कडून, तर पेपर चेकर 2 त्याला सांभाळेल, पेपर चेकर मॉडरेटर त्याला सांभाळेल. अशा पद्धतीने तुमचं फिल्टर आउट होणार आहेत. म्हणून फ्रीचे मार्क तुम्हाला भेटणार नाहीत की मी निबंध लिहायला लावला आणि पोएम लिहून आलो आणि माझं झालं काम, ते होणार नाही. त्यानंतर ग्रेडिंग सिस्टम इंट्रोड्यूस. आता ह्या वर्षापासून तुमचा रिझल्टवरती जर फॉर एक्झाम्पल 93% आले तर तुम्हाला एक ग्रेड सुद्धा भेटणार आहे. ग्रेड तुमचे 4 प्रकारचे आणलेले आहेत. ठीक आहे, बोर्डाने इथं मी मेन्शन नाही केले. पहिला ग्रेड म्हणजे तुमचा फर्स्ट क्लास. असे विद्यार्थी ज्यांनी 70+ काढले त्यांना फर्स्ट क्लास लिहून येणार आहे रिझल्टवरती. 60च्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट क्लास. ठीक आहे, 70च्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्टिंक्शन. माझ्याकडनं चुकलं. डिस्टिंक्शन हे 70च्या वरच्या विद्यार्थ्यांसाठी, 70पेक्षा जास्त टक्केवारी जे विद्यार्थी आणतील त्यांच्या रिझल्टवरती डिस्टिंक्शन लिहून येईल. 60पेक्षा जास्त विद्यार्थी, टक्केवारी तर लिहूनच येईल पण ह्या पण ग्रेड पण लिहून येईल. 60पेक्षा जास्त मार्क जर तुम्ही आणले 60 टक्केवारीपेक्षा तर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये असणार बाळांनो. 50पेक्षा जास्त आणले तर तुम्ही सेकंड क्लासमध्ये आणणार, आणि तुम्ही 35पेक्षा जास्त आणणार तर तुम्ही पास असणार बाळांनो. ठीक आहे, आणि 35पेक्षा खाली आणणार तुम्ही फेल असणार. अशा पद्धतीने तुमची ग्रेडिंग येणार आहे. डिटेल तुम्हाला नंतर माहीत पडेलच. ठीक आहे. फुल मार्क्स इन लँग्वेज सब्जेक्ट. बोर्डाने स्वतः सांगितलं या वर्षापासून जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहिलं आहे तर लँग्वेजेसमध्ये 80पैकी 80 द्यायला काही हरकत नाही. आतापर्यंत बोर्डाची काय गाईडलाईन्स होती, ग्रॅमॅटिकल एरर्स होतात विद्यार्थ्यांकडून, म्हणून आतापर्यंत 79चाच हायेस्ट निघायचा, आतापर्यंत 78चाच हायेस्ट निघायचा लँग्वेजेसमध्ये. यावर्षी 80पैकी 80चा निघेल हायेस्ट. ठीक आहे. चला त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट अलर्ट. टेक्निकल सब्जेक्ट तुमचा एक टफ असणार आहे बाळांनो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये एक सब्जेक्ट तुमचा टफ असेलच असेल. आणि मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मॅथ्स बायो टफ असणार नाही असणार टफ. का रे बाळांनो, मॅथ्स टफ केला बायोवाले म्हणतील आमच्यासाठी तर बेस्ट गोष्ट झाली, बायो टफ केला मॅथ्सवाले म्हणतील आमच्यासाठी तर बेस्ट गोष्ट झाली. कारण सगळ्या विद्यार्थ्यांचा पीसीएमबी नसतो ना, काही विद्यार्थ्यांचा पीसीएम असतो, काही विद्यार्थ्यांचा पीसीबी असतो, म्हणून ते मॅथ्स आणि बायोला टफ नाही करू शकत. दुसरी गोष्ट, केमिस्ट्री सुद्धा टफ करणार नाही. का रे बाळांनो, कारण जेव्हा तुम्ही एमएसटीसीईटीची इलिजिबिलिटी बघता तुम्हाला केमिस्ट्रीला ऑप्शनल अदर सब्जेक्ट तुम्ही टाकू शकतात, है ना. म्हणून तिथं थोडंसं स्ट्रिक्ट करण्यासाठी बोर्ड फक्त आणि फक्त फिजिक्सला टफ करेल. फिजिक्स व्यवस्थित करून ठेवा बाळांनो. फिजिक्समध्ये डेरिव्हेशन, न्यूमेरिकल या 2 गोष्टी तुम्हाला मारून टाकतात, है ना. या 2 गोष्टींकडे तुम्हाला खूप जास्त फोकस करायचं आहे शेवटच्या दिवसात आता. ठीक आहे. तर या सगळ्या अपडेट्स होत्या बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये. ज्या बोर्डाने सांगितल्या सगळ्या आपण कव्हर केल्या. ठीक आहे. मी परत तुम्हाला सांगू इच्छितो बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, मी गॅरंटी देतो तुम्ही रिग्रेट नाही करणार. ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.